नमस्कार, मी काळे सर, डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती। क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही बारामती परिसरामधील एक नीट जेई आणि सीईटीचं नॉलेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे। एक विश्वासाचं ठिकाण म्हणून या अकॅडमीकडे पाहिलं जातं। आजचा जो आपला व्हिडिओ आहे, आपण इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आता 10वीची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन या कोर्स विषयीच्या माहितीसाठी आपण बनवत आहोत। जनरली 10वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुढे काय असा एक प्रश्न बराचसा तयार झालेला असतो, किंवा त्यातले काही पालक माहिती पण घेतलेली असते पुढे काय करायचे, नीट करायचे का जेई करायचे का सीईटी। परंतु आजपर्यंतच्या अनुभवानुसार असं लक्षात आलेलं आहे की विद्यार्थी जनरली परीक्षा झाल्यानंतर एक मोकळेपणाची भावना निर्माण होते त्याच्यामध्ये की 10वीची आता माझी परीक्षा झाली, मी 10वीला खूप अभ्यास केलाय आणि आता मला थोडंसं निवांत राहायचे। अर्थात त्याची ती मानसिकता बरोबर असते, परंतु एज्युकेशनमध्ये जे सद्य परिस्थितीमध्ये बदल झालेले आहेत ते जर थोडेसे समजून घेतले तर तुम्हाला थोडंसं या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे। जनरली काय होतं की देशामध्ये नॅशनल लेवलच्या ज्या परीक्षा आहेत, IIT मध्ये जाण्यासाठी जेई आणि जेई ॲडव्हान्स परीक्षा आहे, नीटमध्ये मेडिकलमध्ये जाण्यासाठी नीट सारखी परीक्षा आहे, त्याचबरोबर डिफेन्समध्ये अधिकारी व्हायचं असेल तर NDA सारखी परीक्षा आहे, रिसर्चमध्ये जाण्यासाठी आयसर नावाची परीक्षा आहे। म्हणजे एक 5 ते 7 ह्या नॅशनल लेवलच्या परीक्षा आपल्या समोर असतात आणि ज्या 11वी 12वीच्या अभ्यासानंतर त्या आपल्याला देता येतात। महाराष्ट्रातले 90% विद्यार्थी हे मराठी, सेमी आणि इंग्लिश मीडियममधून शिकतात, म्हणजेच ते स्टेट बोर्डचा अभ्यास करत असतात। आणि ज्यावेळेस ह्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मुलांना सायन्स साईडने द्यायच्या असतात त्यावेळेस त्या मुलांना NCERTचा अभ्यास करावा लागतो। स्टेट बोर्ड आणि NCERTच्या सिलेबसमध्ये जवळजवळ 40% गॅप आपल्याला दिसतो, म्हणजे स्टेट बोर्ड हे कमी पडतं NCERTला फेस करायला। एकंदरीत 10वीची परीक्षा झाल्यानंतर जर मुलगा 2 महिने 3 महिने 10वीचा रिझल्ट लागेपर्यंत निवांत राहिला आणि नंतर त्याने ठरवलं की नाही मला आता IIT मध्ये जायचे, मला नाही मेडिकलमध्ये गव्हर्नमेंट सीट मिळवायचे, किंवा मला रिसर्चमध्ये जायचे, मला डिफेन्समध्ये अधिकारी व्हायचे, तर तिथून पुढे त्या विद्यार्थ्याला NCERTचा सिलेबस समजून घेऊन त्याच्यावर कमेंट तयार करून ह्या 2 वर्षात ह्या परीक्षा फेस करायला ह्या विद्यार्थ्याला अवघड जातात। असं आज आम्ही ह्या एज्युकेशन फील्डमध्ये जवळजवळ 30 वर्ष काम करतो। आम्हाला असं लक्षात आलं आहे की आपल्या सेमी मराठी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना हा जो NCERT पॅटर्न आहे हा समजून घेऊन पचवायला आणि मार्कमध्ये कन्व्हर्ट करायला बऱ्यापैकी जड जाते असा आजपर्यंत आमचा अनुभव आहे। याकरता आपल्या अकॅडमी दरवर्षी आज जवळजवळ 12 वर्ष आपल्या अकॅडमीमध्ये 10वीची परीक्षा झाल्या एक 3-4 दिवसामध्ये आपण एक फाउंडेशन कोर्स सुरू करतो की ज्यांनी 10वीची परीक्षा आता ह्या वर्षी देत आहेत किंवा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या अकॅडमीतर्फे 20 मार्चपासून फाउंडेशन कोर्स, म्हणजे ह्या ज्या नॅशनल लेवलच्या परीक्षा आहेत त्यांचा जो NCERTचा सिलेबस आहे तो सिलेबस समजून घेण्याची ताकद तयार करण्यासाठी आपण अगोदरच त्या मुलांचं प्रिपरेशन करतो। तर त्या मुलांना 20 तारखेला आपण डायरेक्टली लागलीच सुट्टी न घेता डायरेक्ट अकॅडमीला विद्यार्थी येतात। दरवर्षीचा आमचा अनुभव आहे, प्रचंड विद्यार्थी, भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थी येतात। 300, 400, 500 पर्यंत विद्यार्थी ह्या कोर्सला जॉईन होताना आम्ही पाहतोय। ह्या 2 महिन्यामध्ये 15 मे पर्यंत, 20 मार्च ते 15 मे म्हणजे जवळजवळ विद्यार्थ्याला 1.5 ते 2 महिने हा कालावधी मिळतो। त्या कालावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय करतो की सकाळी बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री, बेसिक मॅथ आणि बेसिक बायो असे 4 लेक्चर्स 1-1 तासाचे त्यांना शिकवतो आपण। मग नंतर जेवण झाल्यानंतर विद्यार्थी थोड्या वेळ आराम करतात आणि दुपारनंतर विद्यार्थी मोकळे राहू नयेत म्हणून आपण परत त्यांना दुपारच्या नंतर काही विद्यार्थ्यांना आपण GK शिकवतो, काही विद्यार्थ्यांना आपण ॲप्टिट्यूड पण शिकवतो, काही विद्यार्थ्यांना आपण इंग्लिश बोलायला पण शिकवतो। बऱ्याच वेळा विद्यार्थी हा MSCITच्या नावाखाली आपल्या जवळपास कुठेतरी कोर्स लावतो आणि तो अडकून पडतो। मग अशा विद्यार्थ्याला पण आपल्या अकॅडमीमध्ये कॉम्प्युटर लॅब आहे, त्यांना आपण MSCITचा सिलेबस पूर्णपणे शिकवण्याचा प्रयत्न पण करतो आपण तिथं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण आपल्या अकॅडमीमध्ये आपल्या हॉलमध्ये सगळी सिस्टीम बसवलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना 1 तासासाठी अकॅडमीच्या हॉलमध्ये बसून त्यांना प्रत्येक करिअर विषयी अतिशय डिटेल माहिती सांगितली जाते की व्हिडिओ असतात,
ते व्हिडिओ दाखवत त्याच्यावर चर्चा करतो की मुलांनो ही अशी परीक्षा आहे, ह्या परीक्षेचा असा अभ्यास असतो, ही परीक्षा कधी असते, त्याचा वापर कसा होतो आणि ती कोणत्या टाईपची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. अशा जवळजवळ 15-20 परीक्षेची आपण त्यांना दररोज एक परीक्षा, एकाड एक दिवस एक परीक्षेची माहिती आपण देत राहतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही बाजूनी फायदा होतो. एक बाजूने NCERTला स्टार्ट करण्याच्या अगोदर बेसिक लेवल क्लिअर होते, कारण आपल्याकडं 10वीचा सिलेबस शिकवताना आपल्याला 10वीला फक्त मार्क पाडण्यासाठी आपले शाळा वगैरे सगळ्या प्रयत्न करतात. काही कन्सेप्च्युअल लेवल असतात त्या मिस होऊन जातात मुलांच्या, आणि कन्सेप्च्युअल नॉलेज जर प्रॉपर असेल तरच तो विद्यार्थ्याला NCERTचा सिलेबस शिकवताना समजतो. म्हणून मग त्याचा कन्सेप्च्युअल लेवल क्लिअर होते की जेणेकरून जूनमध्ये ज्यावेळेस त्याचा 11वीचा सिलेबस NCERT लेवलला सुरू होईल त्यावेळेस त्याला तो समजायला सोपा जाईल. दुसऱ्या बाजूला त्यांना GK माहीत होऊन जातं, ॲप्टिट्यूडची विषय माहीत होऊन जातो, कॉम्प्युटर विषय माहीत होऊन जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या परीक्षा आहेत आणि त्याचे स्वरूप कसे आहेत हे अगदी सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी पाठ होऊन जातं. आणि ह्या 1.5 महिना 2 महिन्यामध्ये जर विद्यार्थी इथं थांबला तर तो चेक होऊन जातो की हा विद्यार्थी अकॅडमी करू शकतो का नाही, किंवा नॅशनल लेवलच्या परीक्षा करता येतील का नाही, त्याला अभ्यास करता येईल का नाही. त्याचबरोबर त्याचं राहणं खाणं हे पण चेक होऊन जातं अकॅडमीमध्ये. आणि हे 1.5-2 महिने कोर्स केल्यानंतर 15 मे ते 1 जून विद्यार्थ्यांना सुट्टी मिळते, आणि 1 जूनपासून अकॅडमीचं कामकाज परत रेग्युलर सुरू होतं, आणि त्यावेळेस डायरेक्टली आपण सिलेबस शिकवायला सुरुवात करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फाउंडेशनमध्ये 1-1.5-2 महिने जर व्यवस्थितपणे सातत्य ठेवलं तर त्या मुलांना जूनमध्ये पहिल्या दिवसापासूनच समजायला लागतं. नाहीतर आम्हाला असा एक अनुभव असा दरवर्षी येतो की काही विद्यार्थी पालक 10वीची परीक्षा झाली, मुलाला आता थोडं खेळू द्या, बघू ती नंतरचा 11वीचा विषय बघू आपण, असं बरेच वेळा करतात. आणि मग जूनमध्ये ते परत रिझल्ट लागेपर्यंत वाट बघतात. सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, रिझल्ट लागण्याची, 10वीचा रिझल्ट लागण्याची कुणीही वाट पाहू नये. तो लागणारच आहे, काय लागणार आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. परंतु काही विद्यार्थी पालक आता खूप अभ्यास केला 10वीला मुलांनी, नाही त्याला आता आराम करू द्या, किंवा त्याला आपण गाडी देतो, मोबाईल देतो, वेगवेगळे कपडे घेऊन देतो, असे साहित्य दिल्यामुळं त्या मुलाचं एक खेळण्याची मानसिकता बळावते, आणि तिथून पुढे तो विद्यार्थी अभ्यासामध्ये लवकर येत नाही. किंवा काही खेड्यापाड्यातले विद्यार्थी किंवा पालक डायरेक्टली जूनमध्ये आमच्या दारात येतात, आमच्या समोर बसतात, आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे अकॅडमीला. आम्ही जर म्हटलं तुम्हाला काय नीट करायचं आहे का, JEE का CET काय, मग ते म्हणतात ते कसं असतं सर, काय असतं. अगदी विनोदाचा भाग म्हणजे काही वेळा पालकच म्हणतात सर तुम्हीच ठरवा की काय करायचं आहे, त्याला PCB घ्यायचं आहे का, PCM घ्यायचं आहे का, जनरल ग्रुप घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की पालक एका माहितीपासून वंचित राहतात. मग अशा वेळेस ते गडबडीमध्ये निर्णय घेतला जातो की हा ठीक आहे मग आपण JEE करू. मग त्या मुलाला माहीत नसतं आपल्याला JEE जमल का नाही, नीट जमल का नाही, CET जमल का नाही, असे गोंधळाची अवस्था आम्ही अनुभवतो. मग हा गोंधळ विद्यार्थी आणि पालकाचा होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी 1.5 महिन्याचा, पावणे 2 महिन्याचा, 2 महिन्याचा हा फाउंडेशन कोर्स राबवतो. त्याची एक नॉमिनल 10,000 फी घेतो आपण, राहणं खाणं एक 10,000पर्यंत येतं. परंतु त्या 2 महिन्यामध्ये विद्यार्थी नॅशनल लेवलच्या परीक्षेचा अभ्यास करू शकेल का नाही, करल तर मग तो नीट करल का, JEE करल का, CET करल, कोणत्या चांगल्या परीक्षेचा अभ्यास करू शकतो, सगळ्या परीक्षेची माहिती होऊन जाते त्या विद्यार्थ्याला. आपण राहू शकतो का नाही बाहेर, अकॅडमीचं वातावरण त्या विद्यार्थ्याला, पालकांना माहीत होऊन जातं. आणि एक व्यवस्थित मानसिकता बनवून तो 15 दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर 1 जूनला परत तो अकॅडमीला येऊन अतिशय व्यवस्थितपणे जोमाने सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यासाला लागतो. परंतु जे विद्यार्थी फाउंडेशन न करता डायरेक्ट जूनमध्ये ॲडमिशनला येतात, आमचा अनुभव असं सांगतोय की त्या विद्यार्थ्यांना नाही म्हटलं तरी जून, जुलै, अगदी कुणाला ऑगस्टपर्यंत अकॅडमीतलं शिकवलेलं मटेरियल समजायला खूप जड जातं, कारण त्यांना फाउंडेशन लेवल तेवढी नसते आणि टीचर डायरेक्टली सिलेबस सुरू करून देतात, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना खूप समजायला जड जातं. दुसरं असं की पालकांच्या दृष्टीने, विद्यार्थ्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे की जर आपल्या पाल्याला आपण 10वीची परीक्षा झाल्यानंतर जर मोकळीक दिली की नाही आता तो 1 महिनाभर खेळ, निवांत अभ्यास, आता खूप अभ्यास केला आहे तो आता निवांत राहा, असं जर आपल्याकडून जर त्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं किंवा विद्यार्थ्यांनी ठरवलं, तर आमचा अनुभव आहे की हा विद्यार्थी नंतर कमीत कमी 5-6 महिने हा अभ्यासाच्या वातावरणामध्ये येत नाही. आणि मग हे पहिले जर 5-6 महिने विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे जर कुठं जजमेंट आपल्याला काय करायचं हे नाही ठरवलं, आणि मग कुठेतरी आपलं शेवटच्या टप्प्यात कोण इकडे चाललंय म्हणून मला तिकडे जायचं आणि ॲडमिशन घेतलं, तर तुमचा आर्थिक लॉस पण होतो, प्लस त्या विद्यार्थ्याला अशी एक मोठ्या परीक्षेची, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची
जी मानसिकता तयार व्हायला पाहिजे ती होत नाही आणि मग तो विद्यार्थी आपलं लोकल लेवलला खेळत खेळत आपलं कसं तरी कॉलेज करत आपलं अभ्यास करत राहतो. तर अशा ह्या सगळ्या बाजूनी हा फाउंडेशन कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे पालकांच्या दृष्टी पण महत्त्वाचा आहे की मुलगा एंगेज राहतोय आणि एंगेज नुसतं त्याला आपण हे करत नाही तर त्याला सगळ्या परीक्षेविषयीची माहिती होऊन जाते, त्याला 4 विषयाची बेसिक लेवल माहीत होऊन जाते, क्लिअर असो. 10वीला काय तो शिकलाय आणि आता तुम्हाला काय अपेक्षित आहे 11वीसाठी ते तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे फाउंडेशन कोर्स म्हणजे ब्रिज कोर्स असतो. म्हणजे 10वीतून पुढे येतोय आणि 11वीला जॉईन होतोय. मध्ये जो गॅप आहे, कारण 10वीपर्यंत तो बोर्ड शिकलाय आणि आता 11वीला त्याला NCERT म्हणजे नॅशनल लेवलचा सिलेबस शिकायचा आहे. मग त्याचा तर मध्ये जो गॅप असतो त्याचा 30-40-35% तो गॅप भरून काढणे म्हणजे फाउंडेशन कोर्स आहे. की अवघे तुम्हाला 10वीला हे शिकवलंय, मग ह्याची प्रॅक्टिस अशी आपल्याला फास्ट करून आपल्याला पुढच्या लेवलला असं त्याचं कॅल्क्युलेशन करावे लागतात. काही कन्सेप्ट्स असे असतात की ते 10वीपर्यंत झालेले नसतात, परंतु 11वीच्या मटेरियलमध्ये येत राहतात सारखे. मग असे कन्सेप्ट पण ते टीचर तुम्हाला शिकवत राहतात. आजपर्यंत 12-13 वर्ष झाला हा फाउंडेशन कोर्स आम्ही राबवतोय. अतिशय त्याचा इफेक्ट पॉझिटिव्ह आजपर्यंत आम्हाला अनुभवला आहे की ज्या ज्या मुलांनी 10वीची परीक्षा झाल्यानंतर थोडंसं भावनिक कंट्रोल करून फाउंडेशन कोर्स जॉईन करून 2 महिने जर ते इथं विद्यार्थी थांबले तर त्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा जो सिलेबस आहे 11वी-12वीचा की ज्या 2 वर्षाचा अभ्यास करून NCERT सिलेबसचा अभ्यास करून नॅशनल लेवलच्या परीक्षा विद्यार्थ्याला सक्सेसफुल करता येतात असा आमचा अनुभव आहे. जर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गॅप घेतला, काही दिवस आराम केला आणि बघू करू 10वीचा रिझल्ट लागल्यावर बघू असं जर केलेल्या विद्यार्थ्याला अकॅडमीला आल्यानंतर आमचा अनुभव आहे की नाही म्हणलं तरी 2-2.5-3 महिने त्या विद्यार्थ्यांना समजायला जड जातं. आणि दुसरं असं की एखादा विद्यार्थी काय करतो, एक स्पोकन इंग्लिशचा क्लास लावतो आणि गावी थांबतो किंवा MSCITचा क्लास लावतो आणि गावी थांबतो. पण तुम्हाला ते सगळंच इथं मिळतंय ना. स्पोकन इंग्लिशचा क्लास असतो आपल्याकडं, MSCITचा क्लास असतो, GKचा तास घेतो आपण, ॲप्टिट्यूड घेतो. म्हणजे हे दुपारनंतर ह्या मुलांना खेळायला थोडंसं त्यांना खेळ पण करून घेतो आपण. म्हणजे एक दिवसभराचं भरगच्च असा प्रोग्राम त्या विद्यार्थ्यांना दिला जातो की त्यामध्ये तो कधीही बोर होत नाही. सकाळी नॉलेज घेतो 11वी-12वीच्या बेसिक लेवलसाठी आणि दुपारनंतर हे जे गरजेचे छोटे छोटे विषय असतात त्याचे आपण नॉलेज त्या विद्यार्थ्यांना देतो. अशा प्रकारचा हा क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स हा यावर्षी आपण 20 मार्चपासून स्टार्ट करतोय. दरवर्षी हा 1 एप्रिल ते 15 मे असा कोर्स चालू होत असतो, परंतु 10वीची परीक्षा यावर्षी लवकर संपते त्यामुळे आपण हा 20 मार्चपासूनच सुरू करतोय. तर बारामती परिसरातील सर्व 10वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे. आपल्या करिअरसाठी, आपल्या भविष्यकाळासाठी अतिशय महत्त्वाचा हा कोर्स आपल्या लाईफमध्ये आपल्याला टर्न घडवू शकतो. एक तर तुम्हाला NCERT शिकण्यासाठीचं बेसिक नॉलेज पण मिळतं आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं हॉलमध्ये बसून आपण व्हिडिओ दाखवत सगळ्या करिअर पॉईंट, सगळ्या एक्झामची डिटेल माहिती तुम्हाला होऊन जाते आणि मग तुम्हाला ते चॉईस करायला सोपं जातं की मी हे करायचं का हे करायचं. आणि अशा पद्धतीने हा कोर्स व्यवस्थित होतो. दरवर्षी प्रचंड प्रतिसाद ह्या कोर्सला मला अनुभवायला मिळतो. याही वर्षी बारामती परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा झाल्याबरोबर एक 3-4 दिवस सुट्टी खाऊन लागलीच आपण फाउंडेशन कोर्सला जॉईन झालं पाहिजे असं मी आवाहन करतो. धन्यवाद.